सुरू करायचं का? ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या विक्री शास्त्रचक्षु या कार्यक्रम सत्रामध्ये। तर आपण मागच्या वेळेस बघत होतो की वेदांचं काय महत्त्व आहे ते आपण बघत होतो। जसं की आपण बघितलं वेद आहे त्यांना श्रुती असं पण म्हटलं जातं। वेद हे अपौरुषेय आहेत। अपौरुषेय म्हणजे कुठल्या मनुष्याद्वारे त्याचं लिखाण नाही झालेलं आहे। जसं की आपल्याला सांगण्यात येतं की ऋषीमुनींनी वेद पुराण लिहिले, तर पुराणच लिहिलेले आहेत, पण वेद जे आहेत ते त्यांना श्रुती म्हटलं जातं आणि ते कुठल्याही मनुष्याद्वारे लिहिलेले आहेत। त्याच्यामुळे त्याला मनुष्याचे जे 4 दोष असतात मनुष्यांमध्ये, त्या दोष त्याला लागत नाही। जसं की आपण बघितलं 4 दोष काय असतात आणि 4 दोषांमुळे काय काय संभावना आहेत त्या लिखाणाचं किंवा त्या ग्रंथाचं साहित्याचं पतन होण्याचं कारण असतात 4 दोष। पण मनुष्याने लिहिला असेल तर त्याच्यामध्ये त्रुटी असू शकतात, पण हे वेद जे आहे ते मनुष्याने नाही लिहिलेले आहेत, ते भगवंतांनी लिहिले। भगवंतांचे श्वास आहेत, भगवंतांनी प्रकट केलेले आहेत ते, आणि ते शाश्वत आहेत। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही। जसं की ईशोपनिषदाच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये किंवा जे उपोद्घात आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद एक उदाहरण देतात शेणाचं। जसं की पूर्वी लोक शेणामध्ये अँटीसेप्टिक क्वालिटी आहेत, हे लोक मान्यच करत नव्हतं। त्याच्यावरती 100 वर्ष रिसर्च केलं लोकांनी, संशोधन केलं, आणि पण आपल्या शास्त्रामध्ये ऑलरेडी सांगितलं की शेण जे गाईचं ते पवित्र आहे, ते आरोग्यवर्धक आहे, त्याच्याने सूक्ष्म जंतूंचा प्रभाव नाहीसा होतो। हे ऑलरेडी आपल्याला आधीच आपल्या ह्याच्यात सांगितलेलं आहे। पण आपण 100 वर्षांची वाट पाहिली, ज्यावेळेस रिसर्च होऊन आला, त्याच्यावरती शिक्का बसला कुठल्या आजकालच्या आधुनिक शास्त्रज्ञांचा, त्यानंतर मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागलो, आणि आजकाल त्याच्यावरती तर मोठे मोठे व्यापार चालतात शेणावरती आणि गोमूत्रावरती। खूप सारे आयुर्वेदिक औषधं बनवतात आणि काय काय करतात। तर हे आहेत, तर हे एक छोटंसं उदाहरण आहे ऑलरेडी। हे छोटंसं उदाहरण आहे ऑलरेडी वेदांमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे, ज्यांचं सायंटिफिक किंवा ज्यांचं संशोधन करणं फार कठीण आहे। आपण काय करतो, अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सगळं पडताळून बघतो, पण वेदांमध्ये असे काही सूक्ष्म तत्वांवरती गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याचा आपण प्रत्येक गोष्ट आपण सायंटिफिकली पडताळून बघू शकत नाही। काही गोष्टींवरती आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे, कॉमन सेन्स जसं म्हणतो। वेदांवरती विश्वास ठेवणं पण एक नॉर्मल कॉमन सेन्स मानला जातं त्या आधी पण। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट पडताळून पाहताच येईल असं होऊ शकत नाही। वेदांना श्रुती म्हटलं जातं। श्रुतीचा काय अर्थ आहे? श्रोत्र म्हणजे कान। श्रोत्र म्हणजे संस्कृतमध्ये श्रोत्र म्हणजे कान।
आणि श्रू धातूपासून हा शब्द आलेला आहे. श्रू म्हणजे ऐकणे, शृणोती. तर श्रुती म्हणजे जे ऐकत आलेलं आहे, जे ऐकत त्याचा पुढे प्रचार करत आलं. जसं वेद मंत्र पाठ, कोणी जर वेद पाठ शाळेत गेला असेल तर तिथे कसं शिकवतात, तिथे गुरुजी बोलतात वेद मंत्र आणि ते शिष्य दोनदा बोलतात, झालं ते ऐकूनच ते लक्षात ठेवतात. आम्ही पण तसंच शिकलो लहानपणी वेद मंत्र. तर वेद मंत्र हे असे ऐकत आलेले असतात. आणि आजकाल तेवढं कलियुगातले मंद भाग्यमती मंद बुद्धी असल्यामुळे पुस्तकाचा थोडा आधार घ्यावा लागतो. पण वेद मंत्राची शिकण्याची पद्धत ही आज तागायत पण तशीच चालू आहे. म्हणून हे जे वेदाच हे ओरली म्हणजे मुखोद्गत म्हणजे मौखिकरित्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. ठीक आहे, तसे शिकत आलेले आहे. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला त्याचं फार सृष्टीच्या निर्मितीपासून या वेद मंत्र किंवा हे जे वैदिक शास्त्र आपलं हे ओरली म्हणजे मौखिकरित्या त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, त्याचं जे एज्युकेशन आहे किंवा त्याचं जे शिक्षण आहे ते देण्यात यायचं, किंवा ते तसं मौखिकरित्या चालत आलेलं आहे पुढे, है ना, आजपर्यंत. त्याचं असं रिटर्न टेक्स्ट म्हणजे त्याचं लेखी काही पुस्तक नव्हतं. पण जे वेदव्यास आहेत त्यांनी 5000 वर्षांपूर्वी बघितले की आता कलियुग येणार आहे आणि कलियुगातले लोक कसे असतील, तर मंदासुमंदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुतः प्रायेण अल्पायुषा सर्वे कलावस्मिन युगे जना. तर उनकी तो पहले आयु कम होगी, प्रायेण अल्पायुष होंगे, फिर उसमें भी कलयुग में आएंगे तो फिर मंदा सुमंद मतयो मंद भाग्य रहेंगे. उनको अभी क्या बोला है वो समझ में आता नहीं. जैसे हमारे गुरुकुल में कुछ बच्चे, उनको कुछ बोला तो मेरे रूम से बाहर जाते समय वो तुरंत फिर से आते वो पूछने के लिए क्या बताया करके. रूम से बाहर जाने के बाद कोणाचा तरी आवाज येतोय खूप, म्यूट करा सगळ्यांना विनंती आहे. क्लास चालू असताना मध्ये मध्ये कोणी बोलू नये, खूप आवाज येतोय, डिस्टर्बन्स होतोय. तर जसं मी सांगत होतो की आमचे जे मुलं आहेत, काही मुलं आहेत 1-2, तिवारी प्रभू म्यूट करा. तर कोण आवाज येतोय खूप, मला लहान मुलाचा आवाज येतोय. दामोदर स्तुती माताजी म्यूट करा कृपया. तर अशा प्रकारे आत्ताच्या कलियुगातील गोष्ट आहे. जसं कधी कधी आपल्याला विचारलं का आज भगवंतांनी कुठला शृंगार केला होता, कुठला ड्रेस घातला होता, आपण बघतो. पण आपण खाली नुसतं रूम चेंज म्हणजे टेम्पल हॉलमधनं खाली आलो तर आपण विसरतो कधी कधी. तर ही आपल्या बुद्धीची क्षमता आहे कलियुगातील. त्याच्यामुळे वेदव्यासाने म्हटलं की ही वैदिक शास्त्रांचं तर हे समाजातनं निघून जाणार, म्हणजे समाजातनं नाहीशे होणार, म्हणजे अगर नाहीशे होतील तर ते चालणार नाही. त्यांचं अस्तित्व तर पाहिजे समाजात, वेदशास्त्र तर पाहिजे, नाहीतर सगळीकडे खूप समस्या होतील. तर त्यासाठी वेदव्यासांनी जे ते मूळ वेद ग्रंथांना 4 ह्याच्यामध्ये डिव्हिजन केलं, ऋग यजुर सामवेद. हे आपण मागच्या वेळेस बघितलं. मग त्यांनी कोणाकोणाला कुठल्या शिष्यांना काय काय जबाबदारी दिली ते आपण ते मागच्या वेळेस बघितलेलं आहे. ते आपण त्याच्यात काय बघणार नाही. परत जसं भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये सांगतात, कुठला श्लोक आहे की गुरु शिष्य परंपरेने जे हे वैदिक ज्ञान देत आलेले आहे, मी ते आधी पण दिलं होतं, पण काळाच्या ओघाने ते ज्ञान जे ते विस्मरण झालं लोकांना. आणि परत मग मी जेव्हा येतो तेव्हा परत मी त्याचं त्याचं स्थापना करतो असं भगवंत बोलतात, है ना. मग तसंच त्या प्रकारे भगवंत वेदव्यास बनून आले या 27व्या कलियुगामध्ये. आणि
त्यामध्ये त्यांनी परत वेदांचं 4 याच्यामध्ये डिव्हिजन करून, कारण की त्यांनी जाणलं होतं की लोक एवढे मंद भाग्य असतील कलियुगातले की एवढं शास्त्रज्ञान ते आत्मसात करू शकणार नाही, त्यांची एवढी क्षमता नसणार. म्हणून त्यांनी 4 याच्यामध्ये विभाजन केलं आणि 4 शिष्यांना त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं. आणि त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या शाखा झाल्या आणि त्याच्यामध्ये पण लोक थोडं घेत गेले, कारण की कोणी एवढं पूर्ण शिकूच शकत नाही, इतकं अफाट ज्ञान आहे. आपण हे पण बघितलं की ते ज्ञान कशामध्ये, तर संस्कृतमध्ये. तर संस्कृतला देववाणी, देवभाषा असं म्हटलं जातं. ठीक आहे, गिर्वाण भारती. ठीक आहे, भाषांमध्ये सर्वात सुसंस्कृत आणि सुंदर भाषा आणि लँग्वेज ऑफ गॉड किंवा डेमिगॉड, देववाणी असं पण म्हटलं जातं. तर शैल प्रभुपाद म्हणतात की संस्कृतचा अर्थ काय, तर संस्कृत म्हणजे मोस्ट परफेक्ट की पूर्णतम भाषा आहे, त्याच्यामध्ये असं त्रुटी काही नाही आहे. जसं आता मागच्या महिन्यात आम्ही संस्कृत संभाषणाचा क्लास आयोजित केला होता PIAच्या द्वारा, पंढरपूर इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन आणि गुरुकुलच्या माध्यमातून 12 दिवसांचा द्वादश दिनात्मक संस्कृत संभाषण वर्ग आयोजित केला होता. त्याच्यामध्ये पण बघितलं, लोकांना पहिले भीती वाटते की संस्कृत खूप अवघड भाषा आहे, पण ती अतिशय सुंदर आणि मधुर आहे बोलण्यासाठी. तर प्रभुपाद म्हणतात की संस्कृत इज द ओरिजिन ऑफ ऑल लँग्वेज ऑफ सिव्हिलाइज्ड पीपल. जे सुसंस्कृत नागरिक आहेत किंवा सिव्हिलायझेशन किंवा सभ्यता आहेत, त्यांच्या ज्या भाषा आहेत त्याची मूळ भाषा ही संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषेमधूनच इतर भाषांचा उगम झालेला आहे. इट इज मोस्ट परफेक्ट, नॉट ओनली डिस्क्रिप्टिव्ह. जसं काही भाषा असतं तर डिस्क्रिप्टिव्ह असतं, म्हणजे त्याचं नुसतं स्पष्टीकरणात्मक त्या भाषा असतात. आता त्याच्यात जास्त डीपमध्ये जात नाही, आणि सगळ्यांना ते समजेल असं नाही. पण काही भाषा, पण ही जी भाषा आहे ही भाषा परफेक्ट भाषा. जसं प्रभुपाद एक उदाहरण देतात की इंग्लिशमध्ये PUT पुट आणि BUT बट असतं. ठीक आहे, PUT पुट आणि BUT बट. पण संस्कृतमध्ये तसं नाहीये. संस्कृतमध्ये जसं दिसतंय तसंच त्याचं उच्चारण होतं, त्याच्यामध्ये सायलेंट वर्ड वगैरे काही नसतो. जसं इंग्लिशमध्ये एक उदाहरण आपण बघितलं, जसं की एक सायकोलॉजी म्हणून एक शब्द आहे, मानसशास्त्राला सायकोलॉजी म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला P आहे, तो शब्द सुरू होतो P ने, आणि त्याचा उच्चार आहे सायकोलॉजी, म्हणजे त्याच्यातला जो P आहे तो सायलेंट आहे. तसं संस्कृतमध्ये कुठलाही शब्द सायलेंट वगैरे असं काही नसतं. जे तुम्हाला दिसतंय लिहिलेलं आहे त्याचा सगळ्याचा उच्चार होत असतं. तर एवढी परफेक्ट भाषा आहे. बिकॉज नॉट अ सिंगल वर्ड यू कॅन प्रोनाऊन्स विदाउट हॅव्हिंग अ बोनाफाईड प्रिन्सिपल. संस्कृतमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सूत्र आहे, आणि हे त्याच्यामुळे ती खूप ॲडव्हान्स भाषा आहे. आणि म्हणून वेदशास्त्र हे अति उत्तम असल्यामुळे ते ह्या भाषेमध्येच रचण्यात आलेलं आहे, किंवा ह्या भाषेतच त्याची निर्मिती झालेली आहे. तर आपण हे पण बघितलं आपण. तर त्याच्यामध्ये आपण आता काही डीपमध्ये जाणार नाही, तर आपण पुढे बघणार की कसं वेदांचे जे पाठ बघा. पहिली गोष्ट आपण सांगा, वेद हे आपल्यासाठी परमोच्च प्रमाण आहे. वैदिक संप्रदाय जे असतो त्याचं मूळ स्थान हे वेदांवरती आहे. जसं की आपण एक स्टोरी आपल्या ह्याच्यामध्ये पण ऐकलं की जसं बलदेव विद्याभूषण होते, ते जेव्हा तिकडे राजस्थानमध्ये एक गाव आहे, त्याचं नाव विसरलो मी, तिकडे गेले होते. तर तिकडे रामानंद संप्रदायाच्या लोकांनी, श्री वैष्णव संप्रदायाच्या लोकांनी सांगितलेलं की तुम्ही अधिकृत प्रामाणिक संप्रदाय नाहीये. तर ते बलदेव विद्याभूषण म्हटले, म्हणजे ते त्यांना आपले गौडीय वैष्णव म्हटले, का बरं? तर ते म्हणजे तुमची वेदांत सूत्रावरती भाष्य नाहीये, तुमच्या संप्रदायाचं अधिकृत भाष्य नाहीये. आणि मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना हे कळालं, पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची तब्येत आणि स्वास्थ्य जे आहे ते ठीक नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या शिष्य बलदेव विद्याभूषण यांना पाठवलं. आणि मग ते तेव्हा तिथे गेले, आणि तिथे जे गोविंद देव आहेत जयपूरला, तिथे त्यांनी प्रार्थना केली. आणि गोविंद देव म्हटले की मीच तुला भाष्य सांगतो वेदांत सूत्रावरती, आणि तू त्याची रचना कर. मग जे गोविंद देव आहे त्यांनी ते भाष्य सांगितलं बलदेव, स्वतः भगवंतांनी सांगितलं. गौडीय भाष्य हे जे आहे गोविंद भाष्य, हे स्वतः भगवंतांनी निर्मित केलेलं आहे. तर ते सांगितलं आणि त्यांनी ते लिहिलं, आणि त्यांनी ते प्रेझेंट केलं. चर्चा सत्र त्याच्यावर आयोजित केलं. आणि मग त्यामध्ये सगळ्या लोकांनी, सगळ्या वैष्णवांनी गौडीय वैष्णवाला अधिकृत मानलं. तर एखाद्या संप्रदायाची अधिकृतता, प्रामाणिकता कशावरती ठरते? तर वेदांत सूत्रावरती. आणि वेदांत सूत्र हे काय? तर वेदांचं सार रूपाने, सूत्र रूपामध्ये वेदव्यासांनी रचलेलं एक ग्रंथ आहे. ठीक आहे,
आणि प्रत्येक संप्रदाय, जसं श्री संप्रदायाचं श्री भाष्य आहे, मध्वाचार्यांचं पण स्वतःचं भाष्य आहे, निंबार्काचार्यांचं कुमार संप्रदायाचं वेदांत सूत्रावरती भाष्य आहे, पुष्टी संप्रदायाचं वल्लभाचार्यांचं भाष्य आहे. तर प्रत्येक संप्रदायाचं आपलं सर्वात पहिलं भाष्य आपण काल मागच्या वेळेस सांगितलं की शंकराचार्यांचं भाष्य, त्याला शारीरिक भाष्य म्हणतात. आणि जनमानसामध्ये लोकांमध्ये त्याचा सगळ्यात जास्त प्रचार आहे. त्याच्यामुळे शंकराचार्यांना अजून पण पूर्ण 1000 वर्ष होऊन गेले ते येऊन, 1000 पण नाही, 1200 वर्ष होऊन गेले. इसवी सन 800-600 मध्ये आलेले असं म्हणतात. तर 1200-1400 वर्ष होऊन गेले तरी पण त्यांच्या तत्वज्ञानाचा, जे मायावाद म्हणतो आपण अद्वैत, त्या तत्वज्ञानाचा अजून लोकांवरती प्रभाव आहे. ठीक आहे. तर ते वेदांत सूत्र म्हणजे आपला जो संप्रदाय असतो, आपली जी भक्ती आहे ती वेदशास्त्रावरती आधारित असली पाहिजे आणि वेदशास्त्र त्याचा आधार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपली भक्ती जी आहे ती कुठल्या कोणाच्या भावनेच्या आधारावर, जसं आपल्या आचार्यांनी पण जे पुस्तकं लिहिले त्यांनी त्याच्यामध्ये जेव्हा प्रमाण देतात हे वेदांतच, जसं भगवद्गीता आपण वाचतो, प्रभुपाद प्रत्येक ठिकाणी वैदिक ग्रंथाचं जे आहे ते उदाहरण देतात, रेफरन्स देतात की हे जे आहे याच्यातनं असं बोललेलं आहे, या उपनिषदामध्ये असं बोललेलं आहे, या वेदामध्ये असं बोललेलं आहे, याच्यामध्ये असं बोललेलं आहे. तर म्हणजे ही भावनिक किंवा मला वाटलं असं नाही, प्रभुपाद असं नाही म्हटलं मला वाटलं म्हणून मी असं लिहितोय. तर आपलं वेद आधार आहे हे आपण समजून घेतलंय. आणि वैदिक मंत्र काय, वैदिक मंत्राच्या मागे प्रत्येक ऋषी, तर ऋषी काही काही लोक म्हणतात की ऋषींनी आपल्या लोकांनी ते रचलं त्यांना पाहिजे त्यांच्या मनात कवितेसारखं. तर कविता नाही आहे, प्रत्येक ऋषीचा, प्रत्येक मंत्राचा एक ऋषी आहे. जसं मधुच्छंदा ऋषी, मित्रावरुणा ऋषी, अगस्त्य ऋषी, असे खूप सारे ऋषी आहेत ज्यांनी ते श्लोक रचलेत. तर रचले नाही आहेत ते श्लोक, तर ते त्यांनी प्रकट केलेले आहेत लोकांच्या हितासाठी. ते वैदिक मंत्र प्रकट केलेले आहेत. ज्या वेळेस त्यांनी ध्यान धारणा आणि भगवत स्मरण आणि त्यांचा ध्यान समाधी जेव्हा त्यांची लागली तेव्हा भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये हे मंत्र प्रकट केलेले आहेत आणि ते मंत्र लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी ते शिकवलेत. त्याच्यामुळे जो मंत्र ज्या ऋषींनी लोकांसमोर आणला त्या ऋषीला, त्या मंत्राला त्या ऋषीचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्या ऋषीला मंत्रद्रष्टा म्हणतात. मंत्रद्रष्टा म्हणजे ज्या ऋषींनी मंत्र दाखवला, द्रष्टा म्हणजे ज्याने दाखवलं, संस्कृतमध्ये द्रष्टा म्हणजे ज्याने दाखवलं. तर मंत्रद्रष्टा म्हणजे ज्यांनी मंत्र दाखवला समाजाला. ठीक आहे. तर त्याला जसं की फिलॉसॉफीला, तत्वज्ञानाला दार्शन म्हणतात, दर्शन म्हणतात, दर्शनशास्त्र. दर्शन म्हणजे जे भगवंतांचं, परमात्म्याचा, आत्म्याचा संबंध किंवा भगवंतांचा संबंध आपल्याला दाखवतो, म्हणून त्याला दर्शनशास्त्र म्हणतात. तसंच हे ऋषी जे होते ते मंत्रद्रष्टा होते. त्यांनी मंत्र लिहिलेले नाही किंवा त्यांनी त्यांच्या मनातील कल्पना लिहून काढलेल्या नाही आहेत. हे मंत्र जे आहेत हे शाश्वत आहेत. ते समाजा या भौतिक धर्तीवरती, भौतिक धरावरती आणण्यासाठी ऋषी हे माध्यम बनलेत. तर हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण हे सगळं बघितलं. आता आपण पुढे जाऊया आज. तर जसं मी सांगितलं की वेदांमध्ये, वेद म्हणजे काय, लोकांना नुसतं वेद माहिती आहे, पण वेद मध्ये काय, वेद प्रमुखतः 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर ऋग्वेद, तर काही काही लोक म्हणतात, जे मॉडर्न इंडोलॉजिस्ट लोक आहे, मॉडर्न इंडोलॉजिस्ट म्हणजे जे पुरातत्ववाले किंवा इतिहासकार जे आहेत, ते जे आहेत ते काय करतात, आधुनिक इतिहासकार ऋग्वेदाला म्हणतात की ऋग्वेद पहिला रचला गेला. असं काही नाहीये. हे 4ही वेद शाश्वत होते, ते पण आपण बघितलेलं आहे. वैदिक फॉलोवर कधी असं मानत नाही की ऋग्वेद पहिला होता, यजुर्वेद. हे 4ही वेद पहिल्यापासून हे मंत्र जे हे शाश्वत आहेत. तर प्रत्येक वेदामध्ये 4 पार्ट असतात. 4 पार्ट काय काय, कोणी विचारलं आपल्याला वेद म्हणजे काय, तर आपल्याला माहित नसतं. आपण फक्त शुक्ल आपलं यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. पण त्या प्रत्येक वेदामध्ये 4 गोष्टी असतात. तर पहिलं आहे संहिता. पहिलं काय लिहून घेऊ शकतात कोणाला लिहायचं असेल तर, संहिता. दुसरं आहे ब्राह्मण, तिसरं आहे आरण्यक आणि चौथं आहे उपनिषद. ह्या 4 गोष्टी असतात प्रत्येक वेदामध्ये. म्हणजे ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, सामवेदामध्ये, अथर्ववेदामध्ये 4 गोष्टी आहेत. काय काय, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. ठीक आहे. तर संहिता म्हणजे, आता आपण संहिता बघू. संहिता म्हणजे काय असतं, तर संहिता म्हणजे मंत्रांचं कलेक्शन. संहिताचा अर्थच होतो संस्कृतमध्ये, संहिताचा अर्थ होतो की कलेक्शन, म्हणजे
गुच्छ, बंडल, मंत्रांचा समूह. ठीक आहे, जे पण काही मंत्र आहेत जे यज्ञामध्ये किंवा कर्मकांडामध्ये विधिविधानांमध्ये जे पण काही मंत्रांचा वापर होतो ते सगळे मंत्र संहितेमध्ये, तर त्याला संहिता म्हणतात. तर संहिता किती आहेत? तर जे मुक्तिकोपनिषद आहे, 108 उपनिषद आहे. त्या 108 उपनिषदापैकी एक उपनिषद आहे मुक्तिक उपनिषद. तर त्याच्यानुसार वेदांच्या 4 वेदांच्या, जसं ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत, 21 संहिता आहेत. तर प्रत्येक वेदाची जी ती शाखा होत गेलेली. शाखा म्हणजे काय? जसं की आपण विचारतो तुमचं गोत्र काय? गोत्र म्हणजे काय? आपण त्या ऋषीपासून त्यांच्या फॅमिलीमध्ये आलेलो आहे. तसं शाखा म्हणजे तुम्ही कुठल्या ऋषींच्या अंडर वेद, तुमचे पूर्वज जे कुठल्या ऋषींच्या अंडर वेद शिकत आलेले आहेत त्याला शाखा म्हणतात. ठीक आहे, तर मग वेगळ्या शाखा आहेत किंवा कुठली शाखा शिकत आलेले तुम्ही, तर अशा विविध शाखा आहेत. तर ऋग्वेदाच्या ज्या आहेत ते 21 शाखा आहेत. ठीक आहे, ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत. जेव्हा वेदव्यासांनी त्याचं डिव्हिजन केलं, त्याचा विभागणी केली वेदांची, तेव्हा ऋग्वेदाच्या 21 शाखा होत्या, यजुर्वेदाच्या 109 शाखा होत्या, आणि सामवेदाच्या 1000 शाखा होत्या, आणि अथर्ववेदाच्या 9 शाखा होत्या. अशा टोटल पूर्ण वेदाच्या 1130 शाखा होत्या. ठीक आहे, आणि प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद असे 4 पार्ट पडत जातात. ठीक आहे, जसं की यजुर्वेद आहे, तर यजुर्वेदमध्ये दोन प्रकार आहे, एक शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. तर शुक्ल यजुर्वेदामध्ये 2 शाखा आहेत आता सध्याच आहेत, आणि कृष्ण यजुर्वेदामध्ये 4 शाखा आहेत ज्याचा अभ्यास केला जातो भारतामध्ये. तर शुक्ल यजुर्वेदामध्ये माध्यंदिन शाखा आहे आणि कण्व शाखा आहे. तर माध्यंदिन शाखामध्ये मी शिकलेलो, तर माध्यंदिन शाखा म्हणजे मध्यंतन ऋषींपासून आलेली माध्यंदिन शाखा. तर अशा प्रत्येक विविध शाखा आहेत आणि त्याच्या विविध संहिता, आरण्यक, ब्राह्मण, उपनिषद असे वेगळे त्याचे प्रकार आहेत. तर ह्याचा अर्थ समजून घ्यायचा काय की इतका अफाट वैदिक ज्ञान आहे की एक काय कितीतरी जन्म कमी पडतील अभ्यास करण्यासाठी, शिकण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला श्रीमद भागवतम रूपी सार मिळालेला आहे ना. आपण एवढं करू शकत नाही आता, आणि आपला ती वेळ पण नाहीये. आपल्याला माहिती पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्ट सांगण्यात येते. कारण की आपण खूप वेळा सांगतो की आम्ही वैदिक फॉलोवर, आम्ही वैदिक संप्रदाय, आमचे वैदिक संस्कृतीचं आम्ही पालन करतो, पण वेदच त्यांना माहिती नसतात. 4 वेदाची नावं पण माहीत नसतात आणि नुसतं वैदिक करत असतात. तर त्याच्यामुळे आपला हसू होऊ शकतं समाजासमोर आपल्याला. ठीक आहे, आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. तर आपण ऋग्वेदाचं बघू. तर ऋग्वेदामध्ये जे आहे 10,552 श्लोक आहेत. ऋग्वेदामध्ये 10,552 श्लोक आहेत, आणि 10 सेक्शनमध्ये, 10 विभागामध्ये त्याची मांडणी केली आहे. प्रत्येक विभागाला मंडल म्हणतात. जसं भागवतमध्ये आपण स्कंद म्हणतो, तसं ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत. ठीक आहे, आणि टोटल 10,552 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि ऋग्वेदामध्ये काय आहे मेन? ऋक म्हणजे काय? आम्ही मागच्या वेळेस पण सांगितलं, ऋक म्हणजे ऋचा, स्तोत्र. ठीक आहे, श्लोक, मंत्र. तर त्याच्यामध्ये विविध देवी देवतांची, तसं भगवंतांच्या शक्तींची, देवी देवता म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या विविध शक्ती आणि भगवंतांची स्तुती केलेली आहे. ठीक आहे, तर जसं की इंद्र, अग्नी, सूर्य, मरुत, रुद्र, विष्णू, या सगळ्यांचे विविध सूक्त आहेत. आपण म्हणतो ना सूक्त, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, असे खूप सारे सूक्त आहेत. तर ते सूक्त सगळे ऋग्वेदामध्येच आहे. पुरुष सूक्त आणि श्री सूक्त हे सुद्धा ऋग्वेदामध्येच आहे. तर ऋग्वेदाची जी सुरुवात आहे ते अग्निसूक्ताने सुरुवात झालेली आहे, आणि शेवट पण अग्निसूक्ताने झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये वामन देवांचे पण खूप सारे त्रिविक्रम नावाने स्तुती केलेल्या आहेत भगवंतांची. त्रिविक्रम वामन देवांचं नाव आहे. तर वामन देवांचे पण लीलांचं गुणगान केलेलं आहे ऋग्वेदामध्ये, आणि त्रिविक्रम या नावाने. आणि ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त पण आहे. भगवंतांचं विराट पुरुषाचं जे आहे स्तुती केलेली. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामधल्या 90वा जो चॅप्टर आहे
त्याच्या 90वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये पुरुष सूक्त आलेले आहे. हे लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करू शकता. ऋग्वेदामधल्या 10वा मंडल 90वा अध्याय त्याच्यामध्ये पुरुष सूक्त आलेलं आहे. आता पुरुष सूक्तामध्ये देवी देवता आहे जे महाविष्णूंची प्रार्थना करतायत. ठीक आहे. तसंच अजून एक श्लोक आहे, आपण म्हणतो ना, तद्विष्णो परमं पदग्निं सदा पश्यन्ति सूर्यः देवी व चक्षुराततम. हा पण मंत्र जो आहे हा ऋग्वेदातलाच मंत्र आहे. ठीक आहे. नंतर यजुर्वेदा जे आहे, यजुर्वेदामध्ये 1975 मंत्र आहेत. 10 विभागांमध्ये. अध्याय नाही म्हणत त्याला, तर त्याला प्रपाठक असं म्हणतात. प्रपाठक ते काही लिहायची गरज नाही, नुसतं ऐकून तुम्ही हे ठेवू शकतात. यजुर्वेदामध्ये 1975 म्हणजे जवळजवळ 2000 मंत्र आहेत आणि 10 प्रपाठक आहेत. जसं भागवतामध्ये आपण स्कंद म्हणतो तसं यजुर्वेदामध्ये त्याला प्रपाठक म्हणतात. कांड म्हणतात, कांड आणि त्याच्यामध्ये प्रपाठक. यजू, तर यजुर्वेदामध्ये यजू शब्दावरनच समजतं. यजुर्वेदामध्ये काय, यजू म्हणजे यजती, यज्ञ किंवा पूजा करणे, अर्चना करणे किंवा यज्ञ करणे. ठीक आहे. तर यज्ञ हा शब्द पण यजू या शब्दापासूनच निर्माण झालेला आहे. तर यजुर्वेद म्हणजे काय की भगवंतांची यज्ञामार्फत केलेली जाणारी पूजा अर्चना. ठीक आहे. तर यजुर्वेदामध्ये काय आहे, तर यज्ञाबद्दलची सर्व माहिती आहे. कुठला यज्ञ कधी केला पाहिजे, त्या यज्ञासाठी कुठली सामग्री लागते, यजमान काय लागतात, यजमानाची पात्रता काय असावी लागते, कोण तो यज्ञ करू शकतो, त्याच्यासाठी काय काय लागतं, त्याच्यासाठी कुठले मंत्र म्हटले पाहिजे, हे सगळ्या गोष्टी यजुर्वेदामध्ये आहे. त्याच्यामध्ये विविध जसं की अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, दर्श पौर्णमास, सोमयाग, अग्निष्टोम, अग्निहोत्र, हे सगळे विविध यज्ञ आहेत त्याच्यामध्ये. दश पौर्णमास वगैरे. द पुरुष सूक्त फ्रॉम ऋग्वेद अपेअर्स विथ द समजा. द यजुर्वेदामध्ये पण पुरुष सूक्त, तर फक्त थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये. तर यजुर्वेदामध्ये एक खासियत काय, तर यजुर्वेदाचे 2 भाग पडतात. एक शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद. इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला व्हाईट अँड ब्लॅक म्हणू शकता. शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. तर त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे, मी आधी पण सांगितलेली ती स्टोरी, की जे वेदव्यासांनी यजुर्वेदाची जी दायित्व जबाबदारी दिली होती त्यांच्या शिष्यांना, त्यांचं नाव होतं वैशंपायन. तर वैशंपायनचे एक उत्तम शिष्य होते, अतिशय तीक्ष्ण, हुशार आणि बुद्धिमान, ज्यांचं नाव आपण सगळे जाणतात आणि रामायणातनं कथेतनं पण आपण जाणतात. रामचरितमानसमध्ये याज्ञवल्क्य हे वैशंपायन ऋषींचे शिष्य होते आणि लहानपणी अतिशय ओजस, अतिशय तेजस्वी, प्रखर बुद्धिमान होते. आणि ते 1 सेकंद पण वाया नाही घालवायचे विद्याध्ययन करण्यापासून. एवढं प्रचंड बुद्धिमान होते आणि प्रचंड विद्या लालसी होते. ठीक आहे. समजा गुरुजी शिकवत असेल तर त्यांचं पूर्ण लक्ष तिथे असायचं आणि ते 1 सेकंदासाठी पण इकडे तिकडे बघायचे नाही, 1 क्षण पण वाया घालवायचे नाही आणि कंटिन्यू सतत ते अभ्यास करत राहायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते अतिशय बुद्धिमान होते. तर एकेकाळी त्या ठिकाणचा जो राजा होता त्याची एक सवय होती की दररोज साधू संतांचं किंवा जे ब्रह्मवेत्ते त्यांचं दर्शन घ्यायचं, हे त्याचा नियम होता. आंघोळ स्नानादी कर्म झाल्यानंतर जे ब्रह्मवेत्ते, जे ऋषीमुनी आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग त्याच्या राज्यकारभाराला सुरुवात करायचं. तर असंच त्यांनी याज्ञवल्क्यांना वैशंपायन ऋषींना निमंत्रण दिलं होतं. पण वैशंपायन ऋषी जे होते ते थोडे व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं याज्ञवल्क्याला, कारण की ते सर्वात हुशार होते आणि ते त्यांच्यामध्ये प्रचंड ब्रह्मतेज होतं. तर त्यांनी सांगितलं की माझ्याऐवजी तू जा म्हणून आज.
त्यांना राजाला दर्शन देऊ नये, तर ते राजाच्या इथे जातात. पण तसा त्यांचा स्वभाव होता, मी आधी सांगितलं बघा, की ते विद्यार्जनापासून किंचित पण थोडेसे पण वंचित राहू इच्छित नव्हते. थोडेसे पण त्यांना असं ज्ञानापासून किंवा अध्ययनापासून दूर राहणं आवडायचं नाही. मग त्यांनी राजा तिथे थोडा स्नानासाठी वेळ त्याला जास्त लागला, त्याच्यामुळे तिथल्या मंत्रीला ते सांगितलं की असं असं मी एक खुंटी जी आहे, खुंटी एक झाडाची खुंटी असते वाळलेला, ते त्यांनी रोवली तिथे. त्यामुळे राजा जेव्हा जोपर्यंत इथे येईल तोपर्यंत त्याच्यापासून त्याला पालवी फुटली असेल आणि त्याचंच त्याला दर्शन घ्यायला लाव. मी चाललो कारण की माझा वेळ वाया जातोय. ठीक आहे, तिकडे गुरुजी शिकवतायत आणि माझा वेळ वाया जातोय, त्याच्यामुळे त्याचं दर्शन घ्यायला लाव. त्या खुंटीचं जे त्याला ते जे झाड होईल, राजा येईपर्यंत ते झाड होऊन जाईल. आणि ते करतातच आणि ते निघून जातात. आणि राजा जेव्हा येतो बाहेर तेव्हा राजाला ते झाड दिसतं. ते म्हणतात हे काय? मग ते मंत्री सगळी घटना सांगतो. मग राजा म्हणतो की मला यांना भेटलंच पाहिजे. कोण आहे इतके प्रचंड विद्वान आणि बुद्धिमान आणि एवढी सिद्धी यांच्याकडे, मला यांना भेटलंच पाहिजे. मग राजा जो आहे तो त्यांच्या गुरुकुलमध्ये जातो, जिथे वैशंपायन शिकवत असतात. आणि याज्ञवल्क्य येऊन तिथे बसतात परत आपलं शिकण्यासाठी. आणि मग ते राजा म्हणतो की ते कोण आले होते याज्ञवल्क्य म्हणून, ते प्रचंड विद्वान आहे, मला त्यांची प्रखर त्यांचं दर्शन घ्यायचंय. तर वैशंपायन म्हणतात की मी तर त्यांना पाठवलं होतं, त्यांनी तुम्हाला दर्शन नाही दिलं काय? तर वैशंपायन याज्ञवल्क्यांना विचारतात की मी तुला सांगितलं होतं तू राजाला भेटू नये, राजाला भेटला नाही का? तो म्हटलं की नाही, माझा वेळ जात होता, राजा वेळ लावत होता आणि माझा वेळ जात होता म्हणून मी आलो. तर वैशंपायन हे चिडले की तू गुरु अवज्ञा केलेली आहे, तुझी विद्येप्रती इतकी आसक्ती की तू गुरु अवज्ञा केली आहे, त्यामुळे जे पण मी काही तुला शिकवलेलं आहे ते मला परत कर म्हणून. तर ते गुरु भक्त असल्यामुळे ते गुरु आज्ञा पालन करतात आता, आणि त्यांची चुकी त्यांना समजते. त्याच्यामुळे ते सगळे जे यजुर्वेदाचे जे मंत्र जे त्यांनी शिकले होते ते सगळे परत ओकायला सुरुवात करतात. ते वेद मंत्रारूपी ओकतात. आणि जे वैशंपायन ऋषी असतात ते त्यांच्या बाकी इतर आपल्या शिष्यांना सांगतात की तुम्ही हे ग्रहण करा. पण ग्रहण कसं करणार म्हणून त्यांना तित्तीर नावाचा पक्षी असतो, त्या तित्तीर नावाचा पक्षी, तर त्या तित्तीर रूप घ्यायला लावतात सगळ्या शिष्यांना. तित्तीर पक्षाचं रूप घ्यायला लावतात. आणि मग सगळे ते जे शिष्य आहेत ते त्या पक्ष्यांच्या रूपामध्ये ते जे वेद याज्ञवल्क्य ओकतात आहेत ते सगळे ग्रहण करतात. आणि त्या मंत्रांना नंतरून तैत्तिरीय संहिता, आपण ऐकतो ना तैत्तिरीय उपनिषद, तैत्तिरीय संहिता ऐकला असेल कधी, तर त्याला तैत्तिरीय संहिता म्हणून ओळखली गेली त्याच्यानंतर. आणि ते जे जुने मंत्र होते त्यांना कृष्ण यजुर्वेद असं म्हणण्यात आलं. आणि त्यानंतर मग जे याज्ञवल्क्य आहेत ते घोर तपस्या करतात. मग ते म्हणतात आता मी काय करू? तर ते म्हणतात की तू सूर्यदेवाची उपासना कर, तुला सूर्यदेवाकडून नवीन मंत्र मिळतील म्हणून. ही लीलाच होती भगवंतांची विविध मंत्र प्रकट करण्यासाठी. मग ते सूर्याची उपासना करतात आणि सूर्यदेव स्वतः प्रकट होतात आणि त्यांना नवीन यजुर्वेदाचे मंत्र देतात. आणि त्यालाच नंतरून शुक्ल यजुर्वेद असं म्हणण्यात आलेलं आहे. तर यजुर्वेदामध्ये जे दोन गोष्टी आहे, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद म्हणजे जे वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना सुरुवातीला शिकवलं होतं ते कृष्ण यजुर्वेद, आणि सूर्य देवताने याज्ञवल्क्य ऋषींना शिकवलं नंतरून ते झालं शुक्ल यजुर्वेद. आधीचं कृष्ण यजुर्वेद आणि नंतरचं शुक्ल यजुर्वेद. ही जी गोष्ट आहे ही भागवतमच्या 12व्या स्कंदामध्ये 6वा चॅप्टर 6वा अध्यायामध्ये तुम्हाला सापडेल. तर ईशोपनिषद, जे आपण ईशोपनिषदाचा अभ्यास करतो, तर ईशोपनिषद कशात आहे तर शुक्ल यजुर्वेदामध्ये. शुक्ल यजुर्वेदामध्ये टोटल 40 अध्याय आहेत. त्यातला 40वा अध्याय जो आहे ते ईशोपनिषद आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये पण आता जे वेदांचे जे फॉलोवर आहेत किंवा वेद अभ्यास करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये पण यजुर्वेदाचे जास्त फॉलोवर आहेत. ठीक आहे. मोस्ट जे नॉर्थ इंडियन ब्राह्मण्स आहेत, ठीक आहे, जे उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत ते शुक्ल यजुर्वेदाचा जास्त करून अभ्यास करतात महाराष्ट्रापासून उत्तर भारतामध्ये. आणि दक्षिण भारतामध्ये कृष्ण यजुर्वेदाचा जास्त फॉलोवर किंवा जास्त अभ्यास करतात. आणि जे रूप सनातन गोस्वामी आहेत, रूप सनातन गोस्वामी, त्यांचं जे गोत्र आहे, त्यांची जी फॅमिली, ते पण शुक्ल यजुर्वेद ट्रेडिशन ते
पालन करण्यात आलेली आहे. ते पण शुक्ल यजुर्वेद अभ्यास करायचे, रूप गोस्वामी सनातन गोस्वामी सुरुवातीला. नंतर आपण बघू सामवेद. तर सामवेदामध्ये 1875 श्लोक आहेत आणि 21 अध्याय आहेत. आणि सामवेदामध्ये एक डिफरंट क्वालिटी, जसं की तुम्ही यज्ञामध्ये पण ऐकलं असेल, मी जेव्हा यज्ञ करत असतो तेव्हा ते एक मंत्र जो आहे तो मी असं गाण्याच्या रूपामध्ये थोडं म्हणतो, तो ते सामवेद आहे. ठीक आहे. सामवेदामध्ये 1875 श्लोक आहेत 21 अध्यायामध्ये. आणि सामचा अर्थ काय होतो तर गायन. तर सामवेदामध्ये हे जे मंत्र आहेत हे गाण्याच्या रूपामध्ये म्हटले जातात. ठीक आहे. बाकीचे वैदिक मंत्र जे आहेत ते एक मंत्राची टोन आहेत, त्या मंत्राचे स्वर आहेत, त्या स्वरांमध्ये ते मंत्र म्हटले जातात. पण सामवेद जो आहे तो गाण्याच्या रूपामध्ये थोडा म्हटला जातो 7 स्वरांमध्ये. तर खूप सुंदर असतो सामवेद. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की वेदानाम सामवेदोस्मी, वेदांमध्ये मी सामवेद आहे आणि सामवेदामध्ये पण मी बृहत साम आहे, असं भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता 10वा अध्याय 22वा श्लोक आणि 35वा श्लोक वाचू शकता तुम्ही नंतर. चैतन्य महाप्रभूंचे वडील जे जगन्नाथ मिश्रा ते पण सामवेदी ब्राह्मण होते. त्यानंतर आपण बघू अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये 5977. सामवेदामध्ये काय, तर सामवेदामध्ये पण भगवत प्रित्यर्थ किंवा भगवंतांच्या विविध शक्तींची स्तुती आहे, फक्त ती गाण्याच्या रूपात आहे. आणि सामवेदालाच भारतीय शास्त्रीय संगीताचं जननी म्हटलं जातं किंवा मूल स्त्रोत म्हटलं जातं. जे पण आपण आजकाल गाण्या शास्त्रीय संगीतामध्ये सा रे ग म प ध नि सा जे आपण ऐकतो ते मूलतः सामवेदामधून आलेले आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्या इथे भारत शास्त्रीय संगीताचा उगम पण झाला नव्हता, त्याच्या कितीतरी वर्षांपूर्वी वेदांमध्ये षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, दैवत, निषाद सप्तस्वर काय असतात, कुठल्या पक्षाचा आवाज कशाचा असतो, हत्तीचा नी असतो, हत्तीचा जो आवाज असतो तो नी असतो, क्रौंच पक्षाचा मध्यम असतो, असं विविध षडज. ऋषभ जो तो बकरीचा आवाज जो तो ऋषभ रे मध्ये असतो. सा रे ग म प या स्वरांचं या सगळ्याचं ज्ञान ऑलरेडी वेदांमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर शास्त्रीय संगीताचं जे मूल, भारतीय शास्त्रीय संगीताचे जे मूल स्त्रोत आहे ते पण सामवेद आहे. सामवेदामधूनच शास्त्रीय संगीत निर्माण झालेलं आहे. नंतरून अथर्व. अथर्व काय, अथर्व तर अथर्व म्हणजे अथर्वन अंगीर असं म्हणून एक ऋषी होते. तर त्या ऋषींनी अथर्ववेदामधले सगळे बऱ्यापैकी जे मंत्र ते प्रकट केलेले आहेत, त्यामुळे त्याला अथर्ववेद असं म्हणतात, अथर्वन अंगिरस म्हणून. तर याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये पण विविध देवी देवतांच्या स्तुती आहे. नंतर प्रायश्चित्त कसं करायचं, नंतरून आयुर्वेदाबद्दलचं ज्ञान आहे आणि ब्लॅक मॅजिक बद्दलचं पण ज्ञान आहे. ज्या जादुई विद्या आहे त्या अथर्ववेदामध्ये जास्त आहेत. तर हे फार महत्वाचं आहे की वेद जे आहे ते पॉलिथिस्टिक म्हणजे बहुदेवतावाद नाहीये. असं काही काही लोक म्हणतात ना की तुमच्या हिंदू धर्मामध्ये खूप, हिंदू नाही सनातन धर्मामध्ये खूप साऱ्या देवी देवता आहेत. ते जो वेदांचा अभ्यास जो नीट करत नाही, जो वर करणे अभ्यास करतो तोच असं बोलू शकेल. पण मूलतः जसं जर ऋग्वेदावरती मध्वाचार्यांचं भाष्य आहे, तर त्याच्यामध्ये मध्वाचार्य म्हणतात की जे पण वेदांमध्ये देवी देवतांचा उल्लेख केलेला आहे, वास्तविक ते सर्व एकाच गोष्टीला दाखवण्यासाठी आहे. परमतत्व जे भगवंत ईश्वर आहेत त्यांच्याकडेच बोट दाखवतोय, पण त्यांच्या विविध शक्तीमार्फत दाखवतोय, इनडायरेक्टली त्यांची स्तुती करतोय. जसं मी आधी पण सांगितलेलं की जसं की आपण एखाद्याची स्तुती करतो तर आपण काय म्हणतो, मोस्टली आपण त्याच्या गुणांचं कौतुक करतो किंवा त्याच्या शक्तीचं, त्याच्या ऍक्टिव्हिटीचं कौतुक करतो, त्याच्या कार्यकृतीचं हे करतो, त्याचं अभिनंदन करतो किंवा कौतुक करतो किंवा स्तुती करतो. तसंच वेदांमध्ये पण, कारण की भगवंतांना प्रत्येक जण समजू शकतो असं नाही, कारण की ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक पात्रतेनुसार तो भगवंतांना समजू शकतो. त्यामुळे कोणी पण या आध्यात्मिक तत्वातून सुटून बाहेर जाऊ नये, नुसतं भोग वासनामध्ये लथपथ राहू नये. म्हणून वेदांमध्ये भगवंतांनी ऑलरेडी काय केलं की जो ज्याला जसा आवडतो तसं त्या विविध देवी देवता निर्माण केलेल्या आहेत. त्या देवी देवता काय आहेत तर भगवंतांच्या विविध शक्तीच आहेत.
तर तुम्ही त्यांची स्तुती करताय म्हणजे त्यांची स्तुती करत नाहीये, तुम्ही वास्तविक काय स्तुती करतायत? भगवंतांची स्तुती करतायत. फक्त ज्यावेळेस देवी देवतांची माणूस स्तुती करतो तो पूर्ण रूपाने भगवंतांची स्तुती करत नाही. म्हणून आपण प्रभुपाद खूप ठिकाणी उदाहरण देतात ना, की जसं झाड आहे ते पाणी सगळ्यांना पोचणार आहे, पण जर पारणाला पाणी टाकलं, फांदीला पाणी टाकलं, खोडाला पाणी टाकलं तर त्याच्याने जे झाड आहे ते धष्टपुष्ट होणार नाही. किंवा उदराचं जसं आपण प्रसाद घेतो, आपण सगळे कार्य विविध अंग करतात. खाणं मिळवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी पोट काही काम करत नाही. समजतंय ना? पोटाचं काही काम होतं का उपयोग? तसं पाहिलं नाही. आपण काम करतो तर हाताने काम करतो, डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, पायाने चालाने खात नाही. आपण काय करतो? ते जे घेतो सगळं आणि ते असं तोंडात टाकतो आणि ते तोंडातनं पोटात जातं. समजतंय ना? त्याचप्रमाणे हे शास्त्रामध्ये पण उदाहरण दिलेलं आहे. हे जे उदाहरण आहे प्रभुपादांनी शास्त्रामधनंच घेतलेलं आहे, एका उपनिषदामध्ये हे उदाहरण आहे. तर त्याचप्रमाणे भगवंत जे आहेत, कधी कधी व्यक्ती भगवंतांची स्तुती करण्या इतपत पात्र नसतो, पण त्याने कोणाची तरी स्तुती केली पाहिजे, कोणाच्या तरी अंडर राहायला पाहिजे, ठीक आहे, कोणाच्या तरी आश्रयाखाली राहायला पाहिजे. म्हणून विविध देवी देवता, विविध पूजा, विविध कर्मकांड, विविध विधी या सगळ्यांचा वेदांमध्ये आपल्याला भडीमार दिसतो. तर ते नाही, ते सगळ्यांचा विचार करून, पूर्ण जनमानसाचा विचार करून, पूर्ण बद्ध जीवांचा विचार करून ती योजना केलेली आहे. तर लोक म्हणतात वेद म्हणजे काय? कर्मकांड. असं नाहीये. वेदामध्ये भक्ती उपासना कांड पण आहे, ज्ञानकांड पण आहे, कर्मकांड पण आहे, 3 कांड आहेत, ठीक आहे. पण मोस्टली कर्मकांडाचा जास्त प्रभाव का दिसतो, कर्मकांड जास्त का दिसतं वेदांमध्ये? त्याचा पण एक उद्देश आहे का? कारण की जेव्हा जीव आध्यात्मिक जगतामधून भौतिक जगतामध्ये येतो, या माया जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये, त्यावेळेस तो जो आहे तो इथे उपभोग भोगायला आलेला असतो, ठीक आहे. जीव जो त्याचं पतन होतं भगवत धामातून, आध्यात्मिक जगतातून, ते कशाला येतो? तो फिरायला थोडी येतो. त्याचं पतन झालेलं आहे का? कारण की त्याला उपभोग घ्यायचा आहे म्हणून. मग तो उपभोग घेण्यासाठी आला. जसं की आपण हॉटेलमध्ये खाण्यासाठी उपभोग घेण्यासाठी गेलो आणि तिथे आपण नुसतं बसून राहतो का? तिथे आपण वैराग्याच्या बाते करतो का हॉटेलमध्ये? नाही. आपण जसं काही हॉटेलमध्ये खायला गेले लोक, तिथे असं बोलतात का हॉटेलमध्ये की नाही हे असं खाल्लं नाही पाहिजे, तेलकट खाल्लं नाही पाहिजे, हॉटेलमधलं खाल्लं नाही पाहिजे, ह्याच्याने त्रास होतो, असे लेक्चर थोडी देत बसतात. लोक खातात, उपभोग घेतात. तसं जीवात्मा जेव्हा आध्यात्मिक जगतातून भौतिक जगतामध्ये येतात तेव्हा ते उपभोग घेण्यासाठी असतात. आणि त्यांना तुम्ही वैराग्याचे पाडे पाजवले सगळ्यांना, तर ते सगळे ते ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे त्यांना येन केन प्रकारेनं आध्यात्मिक भगवंतांच्या शक्तीच्या आश्रयाखाली टाकण्यासाठी, भगवंतांच्या शक्तींचा आश्रय घेण्यासाठी, इनडायरेक्टली भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी त्यांना अशा विविध पूजा, व्रत, वैकल्य, विविध देवी देवता यांच्या समोर आणून टाकलं जातं, जेणेकरून ते कोणाचा ना कोणाचा तरी आश्रय घेतील. हा त्याच्या मागचा उद्देश आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. पण जे आध्यात्मिक तत्वामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगत झालेले आहे, ज्यांची चेतना प्रगत झालेली आहे, ते त्या गोष्टीला अडकून राहत नाही, ते पुढे जातात. समजतंय ना? ते पुढे जातात, ते तिथेच त्याला चिटकून बसत नाही त्या वैकाला. जसे की जे भक्तीमध्ये आलेले आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये खूप सारे व्रत, वैकल्य, तपस्या, विधिविधान सगळं पालन केलेलं आहे. म्हणूनच ते त्याचं फल म्हणून, त्याचं फलश्रुती म्हणून ते आता, त्याचं फळ म्हणून ते आता कशात आलेले आहेत? भक्ती मार्गामध्ये आलेले आहेत. समजतंय? तर त्यामुळे हे प्रत्येकाच्या आध्यात्मिक चेतनेच्या उन्नत किंवा कमी उन्नत अवस्थेनुसार या सर्व गोष्टी वेदांमध्ये दिलेल्या. आता असं समजलं नाही पाहिजे की वेद म्हणजे कर्मकांड आहे. वेदांचा कधीच आपण अपमान करू शकत नाही. समजतंय? वेद जे आहेत ते, कारण की हे मध्वाचार्यांचं भाष्य आहे ऋग्वेदावरती, ते प्रत्येक मंत्र दाखवतात की कसं इथे भगवंतांची भक्ती म्हणून, कसं हे भगवंतांना उद्देश, जरी ते देवी देवतेला उद्देशून मंत्र असेल तरी मध्वाचार्य हे प्रूव्ह करून दाखवतात, ठीक आहे, हे सिद्ध करून दाखवतात की कसं हे भगवंतांनाच उद्देशून बोललेलं आहे. समजतंय? तर त्याच्यामुळे कधी पण असं वेदांचा चुकून पण मनामध्ये पण अपमान नाही केला पाहिजे. का? कारण की श्रुती शास्त्र निंदा
हा चौथा किंवा पाचवा आपला नामापराध आहे. ज्यावेळेस आपण वेदांची निंदा करतोय त्यावेळेस आपण भगवंतांची निंदा करतोय आणि हा नामापराध आहे. त्याच्यामुळे आपला जप कधीच चांगला होणार. त्याच्यामुळे वेदांची निंदा कधीच केली नाही पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये काही गोष्टी जे आहेत ते बालवाडी UKG पहिली दुसरीसाठी दिलेल्या आणि काही 10वीसाठी काही PhD साठी दिलेले आहेत. तर आपण PhDच्या लेवलला आपण PhD लेवलचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून आपण जे पहिलीच्या विद्यार्थी दिले त्याचा अपमान नाही केला पाहिजे. तर हे त्याच्या मागचं मेन सारांश आहे. ठीक आहे. द डिफरंट डेमिगॉड्स आर डिफरंट मॅनिफेस्टेशन ऑफ वन अंडरलाईंग रिअलिटी. तर ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. ऋग्वेदामध्ये पहिला अध्याय 164-46. द वन रियालिटी इज कॉल्ड बाय वाईज इन डिफरंट वेज. त्याला आहे त्याचं काय म्हणतात की एकम सत्यम विप्राह बहुधा वदंती. एकम सत्यम. जसं मोदी पण तुम्हाला खूप वेळा, नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान, ते पण तुम्हाला खूप वेळा बोलताना हे ऐकलं असेल तुम्ही, ते म्हणत असतात नेहमी एकम सत्यम विप्राह बहुधा वदंती. म्हणजे एकच सत्य आहे पण त्याला विप्र लोक, बुद्धिमान लोक विविध नावाने त्याला पुकारतात, विविध नावाने त्यांची स्तुती करतात. असं आहे. जसं भगवद्गीतेमध्ये पण म्हणतात भगवंत की द युनिफाईड रियालिटी इज द सुप्रीम लॉर्ड श्रीकृष्ण अँड ऑल डेमिगॉड्स आर बट डिफरंट एक्सेप्ट ऑफ हिज युनिव्हर्सल फॉर्म. की एकमात्र सर्वोच्च जे अंतिम परम सत्य आहे ते भगवंत श्रीकृष्ण आहेत आणि जे विविध देवता आहेत ते त्यांच्या विश्वरूपाचे एक वेगळे वेगळे अंग आहेत. ठीक आहे. जसं की विश्वरूप जेव्हा अर्जुनाला दाखवलं तेव्हा सगळीकडे भगवंतांच्या विश्वरूपामध्ये सगळे देवी देवता, शंकर, ब्रह्मदेव, अश्विनी कुमार, सगळे जण, सगळे ऋषीमुनी, सगळे जण भगवंतांच्या विराट रूपामध्ये जे आहेत ते अर्जुनाला दिसलेत. असं आहे. द संहिता आणि ब्राह्मण सेक्शन. तर संहिता आणि ब्राह्मण म्हणजे काय? संहिता म्हणजे काय? तर मंत्रांचं कलेक्शन. खूप सारे मंत्र, जसं की आम्ही वेदामध्ये, यज्ञामध्ये वगैरे जे मंत्र म्हणतो ते सगळे संहितेमधले मंत्र आहेत. ठीक आहे. संहिता म्हणजेच वेद. जसं तुम्ही वेद शिकला म्हणजे काय? तर संहिता शिकतो आम्ही. ठीक आहे. तुम्ही वेद शिकले म्हणजे काय? तर वेद संहिता म्हणजेच वेद बऱ्यापैकी असं समजून घ्या. मंत्र असतात ते मंत्र शिकणे. आणि ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मधला ब्राह्मण नाही. ब्राह्मणक एक ग्रंथ आहे, वेदांचाच भाग आहे. जसं संहिता जसं ब्राह्मणक आहे, तर ब्राह्मणक मध्ये काय? कर्मकांड कसं करायचं किंवा विधी यज्ञ वगैरे कसे करायचे, त्या रिच्युअल्स, त्या विधी कशा करायच्या याच्याबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे. गद्य ग्रंथ आहे तो, पोएट्री नाही आहे, गद्य आहे. ठीक आहे. गद्य पद्य समजताल तुम्ही. गद्य म्हणजे असं धडा टाईप आहे ते. त्या ब्राह्मणामध्ये त्याच्यामध्ये सांगितलंय की काय कुठे करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, मंडप कसा टाकला पाहिजे, मंडपामध्ये कुठल्या दिशेला एंट्री पाहिजे, मग यज्ञकुंड कसं बांधलं पाहिजे, मग त्याच्यासाठी किती पुरोहित पाहिजे, मग त्याचा खड्डा किती असला पाहिजे, त्याच्यामध्ये आहुती किती टाकल्या पाहिजे, मग आहुती कसल्या असल्या पाहिजे, ह्याच्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भूमिती वगैरे, जॉमेट्री वगैरे त्याचा पण खूप सारा अभ्यास आहे. जसं ऋषीमुनींना आपल्या पूर्वीच जॉमेट्री वगैरे सगळं बीजगणित सगळं माहिती, मॅथमॅटिक्स पूर्ण आपल्या ऋषीमुनींना माहिती, कारण की यज्ञामध्ये त्याचा खूप उपयोग व्हायचा. तर अशा या गोष्टी आहेत. आणि यज्ञास आर कंडक्टेड बाय 4 ब्राह्मणास. तर यज्ञ मुख्यतः 4 ब्राह्मणांद्वारे होतो. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक एक नाव आहे. तर चार ब्राह्मण कुठले? तर होता, उद्गात्र, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा. हे 4 प्रकारचे ब्राह्मण असतात जे यज्ञाचं आयोजन करतात किंवा यज्ञ पूर्ण करून घेतात. तो होता म्हणजे काय? जो अग्नी प्रकट करतो, अग्नीला बोलावतो, तो होता. अध्वर्यू म्हणजे काय? जो यजुर्वेदानुसार सगळे यज्ञाची तयारी करतो, तो अध्वर्यू. ऋत्विक म्हणजे काय? जो सामवेदाच्या मंत्रांनी देवी देवतांची प्रार्थना करतो, स्तुती करतो, तो उद्गात. आणि जो यज्ञाचं सुपरविजन करतो, पर्यवेक्षण करतो, सगळं बघतो की यज्ञ व्यवस्थित चालू आहे ना, मंत्रांचं उच्चारण व्यवस्थित होत आहे ना, हविष जे ते बरोबर टाकलं जात आहे ना, हे सगळं जो बघतो तो म्हणजे ब्रह्मा. सुपरवायझर म्हणू शकतो तो ब्रह्मा. तर ह्या सगळे हे जे 4 ब्राह्मणांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कुठलीही त्रुटी न होऊ देता यज्ञ करवून घेणे. ठीक आहे. तर जो ब्रह्मा असतो तो अथर्ववेदानुसार तिथे काम करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी संहितामध्ये येतात. त्याच्यानंतर आहे
आता 8 वाजलेले आहेत, 8 पर्यंत आपला टाइम आहे. तर पुढे आपण बघू ब्राह्मण आरण्यक म्हणजे काय, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उपनिषद बघू. उपनिषदामध्ये उपनिषद वास्ट आहे, कारण की आपण जास्त संहिता ब्राह्मण आरण्यकाचा अभ्यास नाही करत, उपनिषदाचा अभ्यास करतो. भक्ती तत्व वेदांत सूत्र हे जे आहे हे उपनिषदावरती जास्त आधारित आहे. जो ज्ञानकांडचा मोठा भाग आहे, ज्ञानकांड उपासनाकांड, ठीक आहे. तर या सर्व गोष्टी त्या उपनिषदामध्ये, आरण्यक आणि उपनिषदामध्ये येतात. तर ब्राह्मण आणि आरण्यक आपण पुढच्या वेळेस बघणार आहे. तर आजचं जे आपण काही बघितलं याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात, नाही तर आपण इथे थांबूया. हरे कृष्णा. कोणाला काही